कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। मंडणगड तालुक्यातील कुंभारली जलजीवन योजनेतील दूषित पाणी पुरवठा आणि गैरव्यवहार प्रकरणी गेली अनेक महिने ग्रामस्थ प्रशासनाकडे दाद मागतात, पण गेंड्याच्या कातडीचं प्रशासन ठेकेदार आणि सहठेकेदारांना कायम पाठीशी घालत असून ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहे असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला। या विरोधात कुंभारली ग्रामस्थांनी पंचायत समिती मंडणगड कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा लेखी पत्राद्वारे दिला होता। याच पार्श्वभूमीवर काल मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाधव, पोलीस निरीक्षक गवारे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली। यावेळी ग्रामस्थांच्या मागणीनुसार ठेकेदार आणि सहठेकेदार तसेच पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला। त्याच अनुषंगाने पंचायत समिती कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती, परंतु या सभेला ठेकेदार आणि सहठेकेदार तसेच पाणी पुरवठा विभागाचे अभियंता गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या सभेला मनसे सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे देखील उपस्थित होते। त्यांनी देखील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत वेळीच ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत पुढील 15 दिवसात योग्य ती कारवाई न केल्यास मनसे पक्ष कुंभारली ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मनसे स्टाईलने ठिय्या आंदोलन करील असा सूचक इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी कुंभारली ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ, महिला मंडळ तसेच कोकण विभागीय संघटक, खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, जिल्हा सचिव सचिन गायकवाड, उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे, मंडणगड तालुका नवजोत सिंग गौंड, उपतालुका अध्यक्ष स्वप्नील पवार, मुस्तकीम कारविनकर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सहसंपर्क प्रमुख सचिन संवादकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जितेंद्र सिंग गौंड आदी उपस्थित होते। मुद्दा असा आहे की या वाडीमध्ये जवळजवळ 2023 पासून जलजीवन मिशनची योजना सुरू आहे आणि जलजीवन मिशनची योजना अतिशय बोगस पद्धतीने त्या ठिकाणी केलेली आहे। ज्या ठिकाणी उद्भव नव्हता त्या ठिकाणी उद्भव दाखवून कोरडी विहीर खणण्यात आली आणि शासनाच्या कुठल्याही निकषात नसताना आडवं बोर मारून पलीकडच्या दूषित पाण्याच्या कुंडामधून, तलावामधून, ज्या कुंडा तलावामध्ये मगरी आहेत ते रोज तिथे कुत्रे खातात, कोंबड्या खातात, तिथलं दूषित पाणी त्यांनी त्या विहिरीत घेतलेलं आहे। ग्रामस्थ वारंवार सांगत असताना देखील यावर दुर्लक्ष केलं गेलं। तिथल्या जवाथे मॅडम आहेत, त्या अतिशय बेजबाबदार आहेत। त्यांनी आजची बैठक ठरलेली असताना देखील इथून पळ काढला। त्यांच्या इंजिनियरकडे इस्टिमेट नाही, या इस्टिमेटमध्ये कुठेही आडवं बोर मारावं अशी कुठलंही इस्टिमेट मंजूर नव्हतं, तरी देखील बेजबाबदारपणे दूषित पाणी त्या ठिकाणी घेऊन या ग्रामस्थांना हे पाणी पिण्यासाठी भाग पाडतात आणि योजना ताब्यात घ्यावी यासाठी भाग पाडतात। परंतु आज आम्ही सगळे ग्रामस्थ इथे आलो, व्हिडिओशी भेटलो आणि त्यांना ह्या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्याने दखल घ्यायला सांगितलेलं आहे। आज त्यांनी तो प्रस्ताव बनवून नवीन विहिरीचा सीओकडे पाठवणार असं आम्हाला त्यांनी वचन दिलेलं आहे। परंतु येत्या 15 दिवसामध्ये या संदर्भात ठोस कार्यवाही झाली नाही तर मात्र महापळचे आमचे कुंभारलीचे सगळे ग्रामस्थ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच पंचायती समोर, पंचायत समिती समोर आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू आणि शासनाला भाग पाडू की या संदर्भातल्या अशा बोगस या मंडणगड तालुक्यामध्ये ज्या योजना आहेत ही सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशा पद्धतीची आमची मागणी असेल। येत्या 15 दिवसामध्ये पुन्हा आम्ही या ठिकाणी येऊ आणि यांना धडा शिकवू।